नमस्कार मित्रांनो. तर आज वीकेंड. सर्वात आधी मी माझा मोबाईल चार्जिंगला लावला. हो, तोही बिचारा आठवडाभर दमतो आणि म्हणतो मला सुट्टी पाहिजे. मी थोडी लेट उठले. सूर्यही माझी वाट बघून कंटाळला होता बहुतेक आणि थोड्याच वेळात इशिता पण उठली आणि मला अंघोळ करून येऊस्तोवर बाप लेकीला काय भूक आवरली नाही म्हणून ते चहा सुरू केला त्यांनी प्यायला. मी म्हटले, "अरे हे काय?" ते म्हटले, "अरे वीकेंड आहे, थोडं काम करायचा मूड नाही म्हणून पहिला चहा." अशा टाईमला आईचं महत्त्व तेव्हा कळतं जेव्हा चहा संपून जातो. मी पण माझा गरम चहा बनवून निवांत बसले. थोड्या वेळात माझं निशितामध्ये रिमोटवरून युद्ध सुरू झालं आणि युद्ध ती जिंकली आणि फोन हातात घेऊन लाईट, कॅमेरा, ॲक्शन आणि तिचा परफॉर्मन्स सुरू झाला. मग काय, नंतर ब्रेकफास्ट कंप्लीट करून मी भांडे धुवायला घेतले. कारण भांडे पण आवाज करतात. मला स्वच्छ करा, घर स्वच्छ ठेवलं की लक्ष्मी पण स्वतः दरवाजा शोधते. मी क्लिनिंगमध्ये बिझीच होते. म्हटलं इशिताचं खूप वेळ झाला शांत आहे, आवाजच येत नाही म्हणून मी चेक करायला गेले तर मॅडम टीव्ही बघत होती आणि न्यू बॅग घेऊन फॅशन मॉडेलसारखी बसलेली होती. मग मॉइश्चरायझर लावून मी घर स्वच्छ करायला सुरू केलं. तेवढ्यात ते मला म्हणते, "तू बरी नाहीयेस, तुला ठीक वाटत नसेल तर तू काम करू नकोस, फ्लोर उद्या साफ कर." मी म्हटलं, "रिलॅक्स, माझ्याकडे निंजा टेक्निक आहे. 2 मिनिटमध्ये फुल फ्लोअर क्लीन करून दाखवते की नाही बघा." मग काय, डिंग 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 डिंग, डिंग 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 डिंग, डिंग 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 डिंग. तोपर्यंत त्यांनी इशिताला अंघोळ घातली आणि मी तिचे केस नीट विंचरून दिले. मग काय, तिने केस विंचरायला लागली. मग आई माझे केस सांभाळते, तर मी पण का नको तिचे सांभाळायला, असं ती विचार करत माझे केस विंचरायला लागली. नवऱ्याने इकडे मस्त जेवण बनवलं आणि सगळ्यांनी आम्ही मिळून लंच केला. त्यानंतर इशिताला झोपी लावलं. मग मी वर्क कंप्लीट करायला गेले. बेबी जेव्हा झोपतं तेव्हाच तर मदरचा रिअल फोकस मोड ऑन होतो, नाही का? थोड्या वेळाने तीही उठली आणि पाण्याची बॉटल आणून दिली. जशी म्हणते, "मम्मा, तू खूप काम करतेस गं, जरा पाणी पी." मग दोघी तयार होऊन क्लब हाऊसला गेलो. मी ठरवलं डेली तिला प्लेग्राऊंडला घेऊन जायचं. बिझी शेड्यूल असलं तरी तिला तिचं बालपण मिस नाही झाला पाहिजे. तिथे नवीन-नवीन गोष्टी शिकते. मुलांना स्वतंत्र सोडलं की तेच त्यांचं स्वप्न उभं राहायला शिकतात. आज इशिताला सेकंड फ्रेंड पण मिळाली. खूप आनंद. घरी परत आलो आणि तिला येताना न्यू टॉयज, कलर बुक्स आणि कलर असे घेऊन आलो आणि मी किचनचं वर्क चालू केलं आणि चालूच होतं तर तिने इशितानी तिच्या नवीन बुक्सचं इनॉग्रेशन केलं आणि कलरिंग स्टार्ट केलं. मीही जॉइन झाले आणि मला बघून हसबंड पण कलर करायला लागले आणि त्या सीनला एकच गाणं सूट, "खो ना जाए तारे जमी पर." मग काय, डिनरही झालं, किचनचे कामही झाले, एडिटिंगचं वर्कही झालं आणि इशिताला दूध देऊन अशा प्रकारे डे 4 कंप्लीट झाला. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. ऋतुजा निशिता सायनिंग ऑफ. बाय.